मंडळी, कधी कधी असं वाटतं सगळं काही चालू आहे, पण काहीतरी हरवले. आपण सगळे आपापल्या कामात, जबाबदाऱ्यांमध्ये इतकं गुंतून जातो की एकत्र बसून बोलायलाही वेळ मिळत नाही. जीवनाच्या गडबडीत आपण एकत्र येणं विसरून जातो. पण एक दिवस ठरवलं की कुठंतरी आपण दिवाळीत फिरायला जायला पाहिजे. थोडं हसण्यासाठी, थोडं जगण्यासाठी आणि खूप साऱ्या आठवणी बनवण्यासाठी. आणि तिथूनच सुरू झाला आमचा कर्नाटक फॅमिली ट्रिपचा प्रवास. 18 ऑक्टोबरची सकाळ. अजून अंधार होता, पण आमचा उत्साह मात्र सूर्यापेक्षाही तेजस्वी. गाड्या भरल्या हास्य, खाऊ आणि गप्पांनी. कर्नाटक लांब असल्याने पहिला थांबा होता पणजी, गोवामध्ये. समुद्राचा गारवा आणि शांत वातावरण पाहून सगळ्यांचा थकवा जणू नाहीसा झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून आम्ही निघालो कुमटा, कर्नाटकाकडे. आमचं बीच साईड रिसॉर्ट एकदम स्वर्गासारखं होतं. संध्याकाळी सगळे बीचवर भेटलो. कुणी फोटो काढतंय, कुणी वाळूत धावतंय, तर कुणी लाटांसोबत खेळतंय. आणि रात्री लाटांच्या आवाजात सगळे मिळून नाचलो, गाणी गायली आणि हसलो. तो समुद्र किनाऱ्यावरचा वारा, ती हसरी मंडळी, खरंच त्या क्षणी सगळं परिपूर्ण वाटत होतं. दर सकाळी आमचं फिक्स ठिकाण होतं पांडुरंग हॉटेल, कुमटा रिसॉर्टच्या अगदी जवळ. गरमागरम डोसे आणि साऊथ इंडियन सर्व प्रकारच्या डिशेसची आम्ही चव घेतली. याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नव्हती. पुढच्या दिवशी आम्ही पोहोचलो होन्नावर येथे, म्हणजेच शरावती बॅकवॉटर बोट राईड. जणू काही निसर्गाची शांत मिठी होती. आणि सुरू झाला आमचा सहलीचा सर्वात जादुई क्षण. सकाळचा मंद वारा, सूर्यकिरणांचा हलका स्पर्श आणि शांत पाण्यावरून निघालेली आमची बोट. कुठेच आवाज नाही, ना शहराची गर्दी, ना हॉर्नचा गोंधळ. फक्त निसर्गाचा शांत श्वास ऐकू येत होता. त्या पाण्यावर बोट सरकत होती आणि पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसत होतं. जणू आपण ढगांवरूनच प्रवास करत आहोत अशी भावना होती. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणी काही बोललं नाही, कारण फक्त त्या क्षणाची शांतता सगळ्यांच्या मनात उतरली होती. ती हवा, ते पाणी आणि सभोवतालचं हिरवगार दृश्य, ते बघून मन भारावून गेलं होतं. जणू आयुष्याच्या गोंधळातून थोडा वेळ निसर्गाने आपल्याला थांबवून ठेवला होता. त्या क्षणी सगळ्यांना एकच जाणवलं की आपण शोधत असतो आनंद शहरात, पण तो तर इथे आहे, या पाण्यात, या वाऱ्यात आणि या शांततेत. त्या बोट राईडमध्ये वेळ जणू थांबला होता. फक्त मन आणि निसर्ग एकमेकांत हरवले होते. त्या मनमोहक अनुभवानंतर आम्ही निघालो मँग्रोव्ह बोर्ड वॉककडे. जणू काही हिरवाईचा जादुई प्रवास. लाकडी पायावाटेवरून चालताना दोन्ही बाजूंनी उंच आणि दाट झाडं, जणू हिरवाईचं छत्रच डोक्यावर उभं होतं. फांद्यातून येणारा सूर्यप्रकाश, पाण्यातल्या मुळांवर पडणाऱ्या सावल्या आणि पक्ष्यांच्या किलबिलाटांचा गोड सूर, सगळं इतकं सुंदर आणि इतकं नैसर्गिक की प्रत्येक पाऊल जणू शांततेच्या मंदिरात टाकल्यासारखं वाटत होतं. सगळे हळूहळू चालत होते. कुणी फोटो काढतंय, कुणी पाण्यातल्या प्रतिबिंब बघतंय आणि कुणी नुसतं त्या थंड वाऱ्यात डोळे मिटून शांत उभं आहे. त्या काही मिनिटांत सगळ्यांच्या चेहऱ्यावर तोच भाव म्हणजे समाधानाचा होता. कुठेच घाई नाही, कुठेच आवाज नाही, फक्त निसर्ग आणि आपण. जणू काही त्या वातावरणात हरवून गेलो असा भास झाला. यानंतर आम्ही निघालो मुर्डेश्वर मंदिराकडे. उंच मूर्तीसमोर उभं राहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव होता. मंदिरानंतर जेवण एका जवळच्या हॉटेलमध्ये केलं. थकवा होता, पण अजूनही फिरण्याची आणि काहीतरी बघण्याची तयारी मात्र होती. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो याना केव्जकडे. 2 किलोमीटरचा ट्रेक
300 पायऱ्या. सुरुवातीला दम लागला, पण वर पोचल्यावर दृश्य पाहून सगळे थक्क होते. काळ्या खडकांची उंची, झाडांतून झिरपणारा प्रकाश आणि निसर्गाची शांती मन अगदी भरून आलं. संध्याकाळी पुन्हा कुमटा रिसॉर्ट आणि मग सुरू झाली फॅमिली फन नाईट. लुडो, 3 पत्ती, अंताक्षरी, नाचगाणी. त्या रात्री एवढा आनंद आणि एवढं हसणं की वाटलं हीच खरी दिवाळी आहे. पुढच्या दिवशी आम्ही निघालो कोल्हापूरकडे. संध्याकाळी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेण्यासाठी रांग होती, पण त्या वातावरणात एक विलक्षण ऊर्जा होती. सगळ्यांनी शांतपणे दर्शन घेतलं. मनात शांतता आणि चेहऱ्यावरती समाधान होतं. शेवटच्या दिवशी परतीचा प्रवास सुरू झाला पुण्याकडे. पण अजूनही एक ठिकाण बाकीच होतं, ते म्हणजे कास पठार. फुलांनी सजलेलं पठार, थंड वारा आणि निसर्गाचा रंगीबेरंगी गालिचा. सगळ्यांनी फोटो घेतले, हसले आणि त्या क्षणाचा आस्वाद घेतला. पुण्यात आलो, पण मन अजूनही तिथेच होतं. त्या समुद्राच्या लाटांमध्ये, त्या बोट राईडच्या शांततेत, त्या निसर्गाच्या गारव्यामध्ये आणि त्या हास्य हरवलेल्या क्षणांमध्ये. ही सहल फक्त प्रवास नव्हती, ती होती एकत्रतेचा उत्सव. मंडळी, कुटुंबासोबतचा प्रवास म्हणजे फक्त ठिकाण पाहणं नाही बरं का. तो असतो आठवणी निर्माण करण्याचा क्षण. जीवनाच्या धावपळीत आपण विसरतो की खरं सुख हे मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेलं असतं. या सहलीने शिकवलं की वेळ मिळत नाही असं नाही, वेळ काढावा लागतो आपल्या माणसांसाठी. कारण पैसे पुन्हा मिळू शकतात नाही का, पण असे क्षण पुन्हा मिळत नाहीत. खरी दिवाळी, खरं समाधान आणि खरी समृद्धी ती फटाक्यात नाही, तर ती असते आपल्या कुटुंबासोबत एकत्र हसणं, एकत्र जेवणं आणि एकत्र जगणं. या क्षणांचा आनंद घेण्यामध्ये बरेच काही दडलेलं असतं. असा तो प्रवास.